तुमचा संपला विषय सांगा कोणाला. आमचा अजूनही न्याय व्यवस्थेवरती विश्वास आहे. भगवान के घर देर होती है अंधेर नाही होती जे काय म्हणतात बरं का. ठीक आहे, तारखा न तारखा पडलेल्या आहेत. पक्ष चोरला, एक निवडणूक चोरली, बरं बहुमत चोरलं, हे सगळं जरी असलं तरी सुद्धा न्याय जो आहे हे सत्याच्या बाजूने लागेल. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, हिंदुहृदय सम्राटांची शिवसेना ही नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या 100 पिढ्या जरी उतरल्या तरी त्यांना चोरता येणार नाही. लक्षात घ्या. बाळासाहेब ठाकरेंचं पुण्य हे सगळ्यात मोठं पुण्य या महाराष्ट्राला मिळालेलं पुण्य. तुम्हाला ते पुण्य चोरता येणार नाही. तुम्हाला सत्य आणि न्याय समोर ठेवून न्याय करावा लागेल. त्याच्यामुळे एकनाथ शिंदेंनी कितीही बेडूक मारल्या तरीही मला पूर्ण खात्री आहे की सुप्रीम कोर्टाला त्यांची प्रतिष्ठा राखण्यासाठी, संविधानाची प्रतिष्ठा राखण्यासाठी न्याय करावा लागेल. नाहीतर या देशातील 140 कोटी जनतेचा विश्वास न्याय व्यवस्थेवरचा पूर्णपणे उडून जाईल. आज तो उडालेलाच आहे. नरेंद्र मोदी यांच्याकडे त्यांनी छाती पिटली काल या विषयावरती. तारीख जवळ येते आहे, तारीख जवळ येते आहे, कुछ करो. असं वाटतं का आतमध्ये काय होतं ते आम्हाला कळत नाही का? आतमध्ये काय चर्चा होतात, चर्चा झाल्यावरती बाहेर काय चर्चा होतात, कोण कोणाशी काय बोलतं, या सगळ्या गोष्टी या नवीन युगामध्ये बाहेर येत असतात. सर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप आता शिंदेंना बगल देताना दिसून येते. कोकणात देखील आता असा सूर उमटतोय. बघा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. एकनाथ शिंदेंचा पक्ष हा भाजपचा अंगवस्त्र आहे. अंगवस्त्राचा अर्थ कळतो तुम्हाला? डिक्शनरी उघडा मराठीची, शब्दकोश मराठीचा उघडा, शब्दरत्नाकर उघडा, बरं का. शिंदेंचा पक्ष हा भाजपचं अंगवस्त्र आहे. त्याच्यामुळे अंगवस्त्राला जेवढी किंमत द्यायची तेवढीच दिली जाते. सर, मी जानना चाहेंगे शिंदे के आज देवेंद्र फडणवीस हे फलटणमध्ये आहे. ज्या फलटणमध्ये इतका मोठा डॉक्टरच्या आत्महत्येचा प्रकार आला, त्याच फलटणमधल्या खासदारांवर आरोप झाले. माझे खासदार असतील ते मला वाटतं. हां, म्हणजे भाजपचे खासदार. तर आज पुन्हा